नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने सुआख्यात सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि मध्य व अंतिमही विश्व कल्याणकारी असणारा हा उसाप्रमाणे असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पुण्यक्षेत्र असलेला हुय्यंखेतंग असा भगवंताचा आर्य भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 अशा 24ही या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, ज्यांनी धम्मदायात बनून जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका निर्माण केली, असा तो धम्म चक्रवर्ती जम्बूद्वीप महान धम्म सम्राट अशोक मौर्य, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला आणि आमच्या मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, असे अर्थपूर्ण जगणे आणि असे अर्थपूर्ण मरणे ज्या महामानवामुळे आम्हाला प्राप्त झाले, ते बोधिसत्व, विश्वरत्न, युगंधर, युगपुरुष, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थतज्ञ, महापंडित, विश्व कोहिनूर हिरा, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 135व्या भीम जन्मोत्सव भीम जयंतीच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम शुभेच्छा. डॉक्टर, अशी एक कहावत आहे, जगामध्ये एक अशी कहावत आहे, दुनिया में ऐसे ऐसे हीरे पैदा हुए हैं, दुनिया में ऐसे ऐसे हीरे पैदा हुए हैं जिन्होंने दुनिया का नक्शा ही बदल दिया, क्योंकि वो दुनिया को अपनी अलग नज़र से देख पाए. उन्होंने मुझे मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की, उन्होंने मुझे मिट्टी में दबाने की बहुत कोशिश की, लेकिन उन्हें मालूम नहीं था कि मैं एक बीज हूँ. जगप्रसिद्ध विचारवंत हेरॉल्ड लॉस्की यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातले गौरवाचे उद्गार आहे. हेरॉल्ड लॉस्की असा म्हणतो, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल. पेरी एंडरसन नावाचा विचारवंत असा म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को पढ़ना एक अलग दुनिया में प्रवेश करना जैसा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जीवन संघर्ष आहे, जीवन पट आहे, हा शब्दात सांगता येत नाही, शब्दही अपुरे पडतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 135व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो युगपुरुष आहे, ज्या हजारो वर्षापासून गुलामीत खितपत पडलेल्या ज्या समाजाला, जो समाज
ज्यांना तोंड असून बोलता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं आणि कान असून ऐकता येत नव्हतं, ताठ मानेनं जगता येत नव्हतं. तर अशा मुक्यांचा मुकनायक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी "कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती शब्द तोलू लागले." या मुक्यांना वाचा फोडणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण सोन्याचा घास आणि मोकळा श्वास घेत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमचा जीव की प्राण. हे शरीर, हे भौतिक शरीर, हे चार महाभूताचे शरीर आपल्या आईवडिलांनी यांना जन्म दिला आहे. परंतु खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्राण फुंकला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमाई सुद्धा म्हणतात. एकाच वेळी पित्याचे आणि एकाच वेळी मातेचे सुद्धा प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. म्हणून बाबासाहेबांना भीमाई माऊली सुद्धा म्हणतात. जी माऊली प्राणपणाने आपल्या मुलाचं रक्षण करत असते, प्राणाची बाजी लावून आपल्या मुलाचं रक्षण करते, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मार्गदाता आहे, आमचे मुक्तिदाता आहे. आज हे जे 33 कोटी देवीदेवता जे करू शकले नाही, या भारतामध्ये असं म्हटलं जातं की 33 कोटी देवीदेवता आहे. 33 कोटी देवीदेवताला एकाला 33 कोटी देवापैकी एकही देव धावला नाही आणि एकही देवी धावली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या ठिकाणी जन्म घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं हे जीवन उंचायमान केलेलं आहे. आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास, आज जो मोकळा श्वास घेत आहो तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांनी केलेल्या या जे 9 कोटी जनतेचं जे कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून जो व्यक्ती हजारो वर्षापासून गुलाम होता, ज्या मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं माणसाला माणूस पण नाकारलं होतं, ज्या महाडच्या चवदार तळ्यावर कुत्रे, गाई, म्हैस, बैल पाणी पिऊ शकत होते, पण पशुपेक्षा हीन म्हणून ज्या समाजाला हजारो वर्षापासून गुलामीमध्ये खितपत राहत होता, जो समाज गुलामीत जगत होता, तर अशा गुलामीत असलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुक्त केलेलं आहे. जखडबंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे, बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कोळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो युगपुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भीम जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जीवनपट आहे, तर मी यापूर्वीही प्रवचनामध्ये सांगितलेलंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर हे आडनाव कुठल्याही ब्राह्मण शिक्षकांनी त्यांना दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट हेही आपण लक्षात घेतली पाहिजे की भीम हा शब्द महाभारतातला किंवा 5 पांडवातला नाही आहे. भीम हा शब्द जातक कथेमध्ये भीमसेन जातक कथा आहे, तिथला हा शब्द आहे. भीमसेन जातक कथेमधूनच नंतरच्या कालखंडामध्ये हा भीम शब्द महाभारतातील 5 पांडवांमध्ये घेण्यात आलेला आहे. पण भीम शब्द हा भीमसेन जातक कथेतील आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा जो जीवन संघर्ष आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती आहे की आजवरचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच धातूतील अर्धापुतळी पुतळा त्या ठिकाणी आजही विराजमान आहे. त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आजवरचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी स्तुती केल्या जाते. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पुतळा बसविण्यात आला, त्याचं उद्घाटन अनावरण प्रसंगी त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाजी असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यक्ती जर आमच्या अमेरिकेत जन्माला आला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी खरोखरच प्रज्ञासूर्य आहे, विश्वसूर्य आहे, क्रांतिसूर्य आहे. पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे आमच्यासाठी सूर्यच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण उभा पुतळा पाहतो. काही लोक म्हणतात की बाबासाहेब जे बोट दाखवत आहे, तर काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी शासनकर्ती जमा सांगितलेलं आहे. दिल्लीकडे बोट दाखवलंय, तीही गोष्ट खरीच आहे. काही लोक म्हणतात बाबासाहेबांच्या बोटाचा अर्थ म्हणजे बाबासाहेब संघटित व्हायला सांगतात, एक व्हायला सांगतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या बोटाचा खरा अर्थ जर लावला तर बाबासाहेब आंबेडकर आकाशातील सूर्यासोबत करार करत आहे, एग्रीमेंट करत आहे. एक सूर्य दुसऱ्या सूर्यासोबत करार करत आहे. कोणता करार करत आहे? हे सूर्या, तू आकाशातील सूर्य आहेस, तू तेथील आकाशातील ताऱ्यांना प्रकाशमान कर. मी या पृथ्वी तलावावरील सूर्य आहे, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करील. तू आकाशातील ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करीन. आणि आज जे आपलं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणून असं म्हणतात की अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. तर अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा म्हणजेच काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म नावाचा दिवा म्हणजे बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आम्हाला प्रकाशात आणलेला आहे. म्हणून आजच्या दिवसाला या भीम जयंतीच्या निमित्ताने एक गाणं वाजतं, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. आपण असं का म्हणावं की भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी? आपण ते म्हणतो भावनिक होऊन, पण काय बाबासाहेबांनी जे दिलेलं काम आहे ते आपण पूर्ण नेऊ शकत आहो का, याचाही विचार आपण भीम जयंतीच्या निमित्तानं केला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम जयंतीची सुरुवात प्रथमतः भीम जयंती ही पुण्यामध्ये सुरू झाली. आणि या भीम जयंतीचे जनक जनार्दन सदाशिव रणपिसे, ज्यांनी एकदम साध्या पद्धतीनं हत्तीच्या अंबारीवरती आणि त्यावेळी उंटांवरती बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून पुण्यामध्येच पहिल्यांदा शिवजयंती आणि पुण्यामध्येच पहिल्यांदा म्हणजे पहिली शिवजयंती ज्योतिबा फुले यांनी सुरू केली, ती सुद्धा पुण्यामध्येच. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती ही सुद्धा पुण्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान प्रामाणिक अनुयायी ते म्हणजे जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पुणे या शहरापासूनच खडकी या परिसरामध्ये केलेली आपल्याला दिसते. म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्मोत्सव आपण 14 एप्रिल मानावा की 14 ऑक्टोबर हे आपण ठरवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. आणि ते 21 वर्षानंतर 14 ऑक्टोबरला बौद्ध धम्म दीक्षा देतेवेळी आणि घेतेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञामधल्या 21 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की 14 ऑक्टोबरला की आज माझा नवा जन्म होत आहे. मग भीमाईने आणि रामजी बाबांनी जो जन्म दिलेला आहे, सांभाळ केलेला आहे, तर मग बाबासाहेबांचा खरा जन्म कोणता मानत आहे बाबासाहेब? तर बाबासाहेब खरा जन्म म्हणजे जेव्हा ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतात, तर त्यावेळी ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर असं म्हणतात की आज खऱ्या अर्थाने माझा नवा जन्म झालेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर नवा जन्म 14 ऑक्टोबर असेल तर तोच आपला नवा जन्म आहे. म्हणजे आपल्या बापाचा जन्म बाबासाहेब जर म्हणत असेल 21व्या प्रतिज्ञामध्ये की आज माझा नवा जन्म होत आहे, म्हणून जे काही लोक हिंदूंच्या ब्राह्मणी संस्कारामध्ये आहे किंवा काही लोक जे काही अजूनही 33 कोटी देवी देवता पूजत आहे किंवा हिंदूंच्या कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये बुवा बाबाकडे जात आहे, मंदिराकडे जात आहे, तर ह्या लोकांचा अजूनही नवा जन्म झालेला नाही. म्हणून 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब जे म्हणतात की खऱ्या अर्थानं हिंदू महार धर्माचा त्याग करून बाबासाहेब जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतात तेव्हाच ते म्हणतात की आज माझा खऱ्या अर्थानं नवा जन्म झालेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अख्ख्या या देशासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे की हजारो वर्ष एका बाजूला म्हणजे मेलेल्या गुराढोरांचं सडकमास, आज जे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या ज्या मानवी 5 मूलभूत गरजा आहे, या 5ही गरजा मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं, त्या ब्राह्मणी काळ्या कायद्यानं नाकारल्या होत्या. या 5ही गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या 5च्या 5ही गरजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे एखादी मेलेली म्हैस आणि एखादा मेलेला बैल, एका बाजूनं त्या मेलेल्या बैलाला
गाईला एका बाजूनं कुत्रे ओढत होते, एका बाजूनं माणसं ओढत होते, एका बाजूनं कोल्हे ओढत होते. आणि म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी आपले लोक सडलेले गुरढोराचं मांस खात होते. ते अन्नही नव्हतं. मेलेली गुरढोरं ओढणं आणि मेलेल्या गुराढोरांचं सडकं मांस खाणं. आज आपलं अन्न जे बदललेलं आहे, आज आपण सुंदर पंचपक्वान्नाचं उच्च प्रतीचं भोजन सेवन करत आहोत, तर हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. की एकतर म्हातारी आई तर मला असं म्हणायची की बाबासाहेबांनी आम्हाला अन्नाला लावलेला आहे, शेणाचे हात पेनाला लावलेले आहे. लक्षात घ्या, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या साताऱ्याच्या शाळेत गेले नसते, तर आज आपणही शाळेत गेलो नसतो, आपले शेणाचे हात पेनाला लागले नसते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुद्धा आज आपण हे सुंदर जीवन या ठिकाणी जगत आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव वर्ल्ड बिगेस्ट भीम जयंती म्हणून संपूर्ण जगभर बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या भारत देशासाठी आहे. स्वतः म्हणजे स्वतः महात्मा गांधींना म्हणावं लागलं बाबासाहेबांना की खरा देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. हे विधान आहे रायटिंग ए स्पीचेस मधलं, की गांधीजीने खरा देशभक्त, जेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला मातृभूमी नाही, स्वतःचा देश नाही, तर तेव्हा गांधीजी म्हणतात की खरा देशभक्त तर आपणच आहात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशावर महान उपकार केलेले आहे. ते महान उपकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशावर जे महान उपकार केले आहेत, तर ते कोणत्या पद्धतीनं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर बौद्ध धर्म स्वीकारला नसता, तर आज म्हणजे बौद्ध धर्म न स्वीकारता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म किंवा इतर धर्म स्वीकारला असता, तर आज भारतातील चित्र वेगळंच असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये हा अखंड जम्बूद्वीप भारत होता, स्वर्णिम भारत होता, बुद्ध धम्ममय भारत होता, या भारत जम्बूद्वीपाचा, या भारताचा तो राष्ट्रधर्म होता, राजधर्म होता. तर असा लोककल्याणकारी जो धम्म सम्राट अशोकांनी रुजवला होता, लोकांच्या मनामध्ये 84,000 धम्म शिलालेख करून जगातील पहिलं संविधान सम्राट अशोकांनी जे दगडांवरती निर्माण केलं होतं, आणि त्या लोककल्याणकारी बुद्धाच्या शिकवणीवर आपला राज्यकारभार राजा भवतो धम्मिको या मार्गावर चालून त्यांनी या भारताला स्वर्णिम चिडिया बनवलेलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या संविधान जे निर्माण करून बाबासाहेबांना सुद्धा हा सम्राट अशोकातील काळातील स्वर्णिम भारत असा उभा करायचा होता. आणि म्हणून त्यांनी जगातील जर सगळ्यात चमत्कार जर बघायचा असेल, तर तो चमत्कार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो व्यक्ती वर्गाच्या बाहेर बसतो आणि या भारताचं संविधान लिहितो आणि आपल्याला माणूस बनवतो, माणसात बसवतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. जे 33 कोटी देवी देवता या भारतामध्ये आहे म्हणतात, पण या 33 कोटी देवी देवतांपैकी एकाही देवाला आणि एकाही देवीला आपली दया आली नाही. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जे 33 कोटी देवी देवता जो एकही धावला नाही किंवा एकही पावला नाही, जे 33 कोटी देवी देवता करू शकले नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे आमचं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, जे आज आमचं अन्न बदललेलं आहे, जे सडलेल्या गुराढोरांचं सडकं मांस खात होतो, उष्ट्या अन्नावर राहत होतो, आम्हाला उपाशी राहावं लागत होते. ज्या रमाईची 4-4 लेकरं उपासमारीनं कुपोषणानं मरण पावली, ज्या रमाईला उपाशी राहावं लागलं किती दिवस. बाबासाहेब विदेशामध्ये असताना उच्च शिक्षणासाठी ज्या ब्रेडच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला, अनेक दिवस काढले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा त्याग असल्यामुळे आज आपण अन्न ही नावाची जी गरज आहे, ती सुद्धा आज आमचं अन्न जे बदललं आहे, तर हे बाबासाहेबांच्या जन्मामुळेच. दुसरी गरज आहे माणसाची वस्त्र. म्हणजे आम्हाला उष्ट्या कपड्यावर राहावं लागत होतं. आज आमच्या इकडे अलमारी भरून कपडे आहे. माझ्या अंगावरचे बुद्धाचं काशाय वस्त्र, महावस्त्र हे चिवर आलेलं आहे. यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच बुद्ध धम्माला या भारतामध्ये पुनर्जीवित केलं आणि बुद्धाची ओळख करून देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे.
आणि म्हणून या जगामध्ये बुद्धाची ओळख म्हणजे भारतामध्ये बुद्धाची ओळख करून देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आज माझ्याही अंगावर जीवर आलेले आहे. तुम्हाला अंगभर जो कपडा मिळत आहे, उच्च उच्च कपडे मिळत आहे, एक वेळ असा होता की आपल्या समाजातील लोकांना वस्त्र मिळत नव्हते. आज आमच्या घरी भारी भारी वस्त्र, टाय, कोट, सूट, बुटामध्ये आपण आलेलो आहोत. अख्खं आपलं आयुष्यच बदलून गेलेलं आहे. तर हे वस्त्र नावाची गरज सुद्धा आपल्याला माहित आहे की जेव्हा बाबासाहेबांच्या मुलं मरतात तर त्यांच्या कफनला सुद्धा कोरा कापड नसतो. बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर बनून येतात तर त्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाईला तो शाहू महाराजांचा बक्षिसाचा फेटा घालून जावं लागतं. आज आमच्या अंगावर जे अंगभर वस्त्र आलेले आहे, कपडे आलेले आहे, तर हे सुद्धा बाबासाहेबांच्याच जन्मामुळे आपल्याला प्राप्त झाले आहे. तिसरी गरज आहे निवारा. मांगमहार आणि कुपाच्या बहार मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे अस्पृश्यांची घरं ही टिनाची असू नये, पक्की घरं असू नये, ती झोपडी असावी, गवताची झोपडी असावी आणि त्या घराला म्हणजे अस्पृश्यांची घरं ही पूर्व दिशेला असावी, गावाच्या बाहेर असावी, वेशीच्या बाहेर असावी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या घराला दरवाजे असू नये, हे सुद्धा मनुस्मृतीचा नियम होता. आज झोपडीच्या जागी जो बंगला आणलेला आहे, महारवाड्याचं भीमनगर झालेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच बाबासाहेबांचा जन्म जर झाला नसता तर आज आम्ही गावकुसाच्या बाहेर राहिलेलो असतो आणि आज आमच्या झोपडीच्या जागी बंगला आला नसता, आमची पक्की मकानं झाली नसती. आज आपण चांगल्या घरामध्ये राहत आहोत तर हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, कुठल्याही देवी देवतांमुळे नाही किंवा कुठल्याही महाराजांच्या कृपेमुळे नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यासाठी अनंत योगदान आहे आणि अनंत उपकार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी जीव की प्राण आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही विसरू नका, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी कधी भाषणामध्ये टोचूनही बोलायचे की असा गुलामीचं जीवन जगण्यापेक्षा, असं कुत्र्या मांजराचं जीवन जगण्यापेक्षा आईच्या पोटातच मेलेले बरे. बाबासाहेब तर एका ठिकाणी असं म्हणतात भाषणामध्ये की शेणातल्या किड्या समान जगणं सोडून द्या. कारण शेणातला किडा हा शेणातच जन्म घेतो, जगतो आणि मरतो. तर जे लोक केवळ आपलं घर आणि आपला परिवारच आणि समाजाकडे लक्ष देत नाही, तर अशा लोकांना टोचूनही बोललं पाहिजे की अरे तू शेणातल्या किड्यासारखा जगत आहे, तुझं काही जबाबदारी आहे. तर हे त्याला गुलामीची जाणीव करून द्या आणि त्यांना जबाबदारीची सुद्धा जाणीव करून द्या. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी महान म्हणजे मोठ्या पद्धतीनं हे आपल्यासाठी बाबासाहेबांचं हे योगदान आहे. तर हे वस्त्र, आरोग्य आणि शिक्षण म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, जे शिक्षण हे माणसाला अत्यंत महत्वाचं आहे. तर हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, आज प्रसूतीपणाची रजा जी हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी ती तरतूद करून ठेवली. तर आज आपण आरोग्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांची 4 मुलं आणि रमाईचा टीबी सुद्धा वेळेवर औषध न मिळाल्यामुळे त्यांना तो टीबी वाढलेला होता. आणि बाबासाहेबांची सुद्धा त्यांनी तब्येतीकडे लक्ष न देता आपण असं म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा जगातला एकमेव व्यक्ती आहे की ज्यांच्याकडे वेळच वेळ होता, पण तो स्वतःच्या पत्नीकरिता नाही, स्वतःच्या मुलाबाळाकरिता नाही, स्वतःच्या तब्येतीकरिता नाही. बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ या समाजासाठी, आपल्यासाठी, देशासाठी खर्च केला. आपण बाबासाहेबांना काय दिलं आहे? म्हणून एका कवीनं लिहिलेलं आहे, तुम्हा चालाया ज्याने स्वतःचे पाय दिले, तुम्हा चालायला ज्याने स्वतःचे पाय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. म्हणून आज आमच्या समाजातील शिकला सवरला जो वर्ग आहे तो धम्म प्रचाराचं कार्य करताना दिसत नाही, तो बुद्ध विहारात येत नाही. त्याला बुद्ध विहारामध्ये येण्याची, बुद्धाला वंदन करण्याची, बाबासाहेबाला वंदन करण्याची कमीपणा वाटते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आग्र्याच्या भाषेमध्ये म्हटलं होतं, भाषणात म्हटलेलं होतं की जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आज बाबासाहेबांमुळेच आपण उच्च शिक्षण घेऊ शकतो, परदेशात जाऊ शकतो. आज म्हणजे आपल्याला बैलबंडी मिळत नव्हती, आज आपण विमानामध्ये फिरतो. आज आपल्या महिला, जिला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, आज ती महिला जगामध्ये जाऊन विश्व सुंदरी बनते, आज ती हवाई सुंदर बनत आहे.
म्हणजे मनुस्मृतीच्या नियमानं महिला जात होत्या जिवंतपणी सती आणि बाबासाहेबांच्या संविधान हिंदू पोटबिलामुळे महिला झाल्या राष्ट्रपती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार आहे. अनंत उपकार याकरिता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांचा एकच मानस होता की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हेच खरी मानव सेवा आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहे की दर रविवारी बुद्ध विहारात कुटुंबासहित गेलं पाहिजे, दरेकाला धम्मदीक्षा दिली पाहिजे, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी खर्च केला पाहिजे. आपला धम्म उन्नतीकडे कसा जाईल, धम्माची पिछेहाट तर होत नाही ना. धम्माची पिछेहाट जर होत असेल तर आपण कटिबद्ध होऊन धम्म कसा पुढे जाईल या संदर्भात प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. धम्माला गतिमानता आणणं हेच बाबासाहेबांचं, कारण बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत हा बौद्धमय भारत उभा करायचा होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रबुद्ध भारत जी 10 उद्दिष्टे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या 3 संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेची 10 उद्दिष्टे हे ब्ल्यूप्रिंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 3 संघटनेच्या माध्यमातूनच हा प्रबुद्ध भारत उभा करायचा होता. म्हणून या भीम जयंतीच्या निमित्तानं सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जन्म दिलेल्या या 3ही संघटनेमध्ये घरातल्या प्रत्येक सदस्याने त्याचा सदस्य असलं पाहिजे. त्याचे तुकडे किती आहे हे महत्वाचं नाही, पण मी कुठल्या तुकड्यामध्ये काम करतो हे महत्वाचं आहे. का मी कधी समता सैनिक दलाचं काम करतो, का मी कधी समता सैनिक दलाचा ड्रेस चढवला आहे का. आज आम्ही बघतो दीक्षाभूमी असेल, भीमा कोरेगाव असेल, कुठेही असेल, समता सैनिक दलामध्ये ड्रेस घालणाऱ्या स्त्रिया म्हाताऱ्या असतात, महिला वर्गच असतो, त्या ठिकाणी तरुण वर्ग दिसतच नाही. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की जे लोक सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान म्हणजे सुख दुःख याची पर्वा न करता जे लोक आपलं तन मन धन आणि तारुण्यपण आपलं तरुणपण कुर्बान करतात, अशा लोकांना बाबासाहेबांनी धन्य म्हटलेलं आहे. म्हणून जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध की काल मार्क्स ग्रंथामध्ये असं म्हणतात की धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानामध्ये ओतत राहिले पाहिजे. धम्म तत्वज्ञान तुम्ही लोकांच्या कर्णपटलांवर आदळ ठेवले पाहिजे. म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हा भारत तेव्हाच महासत्ता बनू शकतो. बाबासाहेबांचं वाक्य आहे की भारत केव्हा महासत्ता बनेल, जर मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, बाबासाहेबांचा सुविचार आहे, जर मंदिराकडे जाणाऱ्या रांगा वाचनालयाकडे जायला लागतील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि मी जर या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी जर त्याला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. म्हणून बाबासाहेब कधीही कुणापुढे झुकले नाही. आयुष्यभर रमाईचं स्वप्न होतं पंढरपूरला घेऊन चला. रमाई मरून गेली आपली आई, परंतु बाबासाहेबांनी मात्र पंढरपूरला नेलं नाही. मग आपण का इकडे तिकडे जावं. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आपल्यासाठी जीव की प्राण आहे. जो जो बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं पालन करतो खऱ्या अर्थानं तोच बाबासाहेबांचा अनुयायी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला भक्त बनायला नाही सांगितलं, म्हणून भक्त लोक फक्त 14 एप्रिलला गोळा होतात. 14 एप्रिलला जे गोळा होतात आणि बाकी दिवस जे झोपी जातात, तर 14 एप्रिलला गोळा होणारी, जय जयकार करणारी, डोक्यात नाही तर डोक्यावर घेणारी ही सगळे लोक भक्त आहे. बाबासाहेबांचा एक सुविचारच आहे, कोणता, मला भक्त नकोत अनुयायी पाहिजे. प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी, कार्य करणारी माणसं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मात्र आपण भक्त झालो. आपल्याला बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे भक्त बनायचे नाही, अनुयायी उपासक बनायचे आहे. अनुयायी म्हणजे अनुकरण करणारे, जे बुद्धाने आणि बाबासाहेबांनी सांगितले त्यावर अनुसरण करणारे, म्हणजे त्यावर चालणारे, कमीत कमी प्रयत्न तरी करणारे आपण असलो पाहिजे. तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील म्हणून बाबासाहेबांच्या विचारांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांना नाचणारी नाही तर वाचणारी पिढी अपेक्षित होती. नाचणारी पिढी बाबासाहेबाचा प्रबुद्ध भारत कधीच निर्माण करू शकत नाही. जी लोक वाचतात, आपण केवळ असं म्हणत असतो भाषणामध्ये मोठमोठ्याने की बाबासाहेब 18 घंटे, कधी कधी 22 घंटे अभ्यास करत होते.
मग बाबासाहेब जर 18-18 घंटे अभ्यास करतो, तर मी किती वेळ घंटे अभ्यास करतो याचं चिंतन आपण करणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब एवढं जरी नाही होत असेल बोधिसत्वाचं एवढं, तरी पण आपण मात्र बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. तर म्हणून या भीमजयंतीच्या प्रसंगानं आपण बाबासाहेबांचं संविधान तर वाचलंच पाहिजे. कारण संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. माझं संविधान जोपर्यंत जे आहे तोपर्यंत मी जिवंत आहो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या भीमजयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेले जे साहित्य आहे जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, तोपर्यंत तुम्ही धम्मकार्य, समाजकार्य करूच शकत नाही. अनेक लोक बाबासाहेबांचे पुस्तकं न वाचता आम्ही बाबासाहेबांचे समाजसेवक आहोत, समाजकार्य करतो, सामाजिक कार्यकर्ता आहोत. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांची पुस्तकं वाचणार नाही, संविधान वाचणार नाही, तोपर्यंत तुम्ही सामाजिक कार्यकर्ता असूच शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे, सामाजिक और धार्मिक क्रांती के बगैर राजकीय क्रांती अधुरी है. म्हणून आपण धम्मवान बनलं पाहिजे, शीलवान बनलं पाहिजे. बाबासाहेब विद्वान होते म्हणून त्यांना जग मानत नाही, तर बाबासाहेबांना विद्वान ते होतेच, परंतु बाबासाहेबांकडे शील होतं आणि म्हणून शीलाच्या ताकदीवर ते लढू शकले आणि त्यांनी ते सिद्धही करून दाखवलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा या भारताचं उज्ज्वल भवितव्य असलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे जातीचा विनाश, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हा ग्रंथ आपण प्रत्येकाने वाचा. हिंदू कोड बिल महिलांनी वाचलंच पाहिजे. आपले न्याय अधिकार, शूद्रपूर्वी कोण होते, किंवा रानडे, गांधी आणि जिना, थॉट्स इन पाकिस्तान असेल, किंवा या भीम जयंतीच्या निमित्तानं म्हणून सांगतो की काँग्रेसनी व गांधींनी अस्पृश्यांकरिता काय केले, हाही एक महत्वाचा ग्रंथ आहे. काँग्रेसनी व गांधींनी अस्पृश्यांकरिता काय केले हे ग्रंथ आपण वाचला पाहिजे. आणि जाता जाता असा विश्व कल्याणकारी जाता जाता बाबासाहेब आपल्याला बुद्ध अँड इज धम्म हा ग्रंथ देऊन गेलेले आहे. जसं की आणि म्हणून बाबासाहेब असंही म्हणतात, बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाच्या प्रस्थानामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर आपण क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बुद्ध की काल मार्क्स हे ग्रंथ जोडीला आपण वाचले पाहिजे. तसेच मुक्ती कोण पथे हे भाषण सुद्धा बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं आहे, ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे. बाबासाहेबां हे सुद्धा शेतकऱ्यांचे कैवारी आहे. बाबासाहेब शेतकऱ्यांचे पुढारी आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी मोठं कार्य केलेलं आहे. जे कोकणामध्ये जे खोतीबिल पद्धती होती, जी अन्यायकारक खोतीबिल पद्धती ही नष्ट केली. महार वतनने सुद्धा नष्ट केली बाबासाहेबांनी. आपल्याला माहित आहे की या भारतामध्ये बाबासाहेब आज आपल्या घराघरामध्ये जी लाईट आहे, आपण पंख्यामध्ये, कूलरमध्ये, लाईटमध्ये राहतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 बाय 10च्या रूममध्ये अभ्यास करावा लागत होता, त्या ठिकाणी त्यांना कधी कधी घासलेटवर, मातीच्या तेलावर, चिमणीच्या तेलावर त्यांना अभ्यास करावा लागत होता. म्हणजे रस्त्यावरच्या खांब्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागत होता. आज आपल्या घराघरामध्ये जो उजेड आहे, आपल्या घराघरामध्ये जो लाईट आहे, आज आपण प्रकाशात आहोत, कूलरमध्ये आहोत, तर यातही बाबासाहेबांची देण आहे. आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिराकूड प्रकल्प असेल, भाकरा नांगल प्रकल्प असेल, दामोदर किंवा सोन प्रकल्प असेल, की वीज निर्मिती आणि जल साठवण, आज शेतकऱ्यांच्या ज्याला प्रकल्प व्यवस्था म्हणतो, पाणी सिंचन म्हणत असतो, तर ही सिंचन व्यवस्था म्हणजे नदीचे पाणी अडवून त्या ठिकाणी वीज निर्मिती करून आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ते पाणी उपयोगात आणून आणि जी गावे पूरग्रस्त होत होती किंवा गावे अख्खी वाहून जात होती, जसं भाकरा नांगल प्रकल्प, हिरापूर प्रकल्प, सोन दामोदर प्रकल्प हे बाबासाहेबांमुळेच झालेले आहे. आज घराघरामध्ये जो लाईट आहे तो बाबासाहेबांमुळे. म्हणूनच असं म्हणतात की अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोड बिल, तर हे हिंदू कोड बिल तुम्हाला माहित असेल की मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे स्त्रिया सती जात होत्या. ज्या स्त्रियांना हिंदू कोड बिलामध्ये सर्वप्रथम मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं स्त्रियांना गुलाम केलं होतं. ती लहानपणी जन्म झाला तर तिनं वडिलांच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकात राहायचं आणि म्हातारी झाली का पुन्हा
मुलाच्या धाकामध्ये राहायचं. म्हणजे जन्म गुलामीत जगणे, जन्म घेणे गुलामीत जगणे आणि गुलामीतच मरणे, हे जे मनुस्मृतीच्या काळ्या कायद्यानं तिला दिलं होतं, जिला घराबाहेर पडता येत नव्हतं, तिला कुठले हक्क अधिकार नव्हते, तिला शिक्षणाचा अधिकार मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं जाळला. तो काळा कायदा बाबासाहेबांनी महाडला 25 डिसेंबरला जाळला. तर अशा पद्धतीने बुद्धाच्या समतामूलक विचारांवर आधारित असलेलं संविधान तयार केलेलं आहे. म्हणून महिलांनी हिंदू कोड बिल, ज्यामध्ये घटस्फोट घेण्याचा जो काही अधिकार आहे किंवा प्रसूतीपणाची रजा, किंवा बाबासाहेबांनी जे काही दिवाळीचे जे बोनस आपण घेत असतो, तर हे दिवाळीची बोनस पद्धती सुद्धा बाबासाहेबांनी त्याची तरतूद संविधानामध्ये करून टाकलेली आहे. कामाची 8 तास असेल, हे सुद्धा बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेब मजूर मंत्री असताना ते मजुरांचे, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे सुद्धा पुढारी होते. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ बाबासाहेबांच्या अत्यंत महत्वाचा प्रबंध आहे, की जसं ब्रिटिशांनी कसं शोषण केलेलं आहे, तर त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयांचा प्रश्न, हा ग्रंथ लिहिला. तर त्यावरच आधारित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा झालेली आहे. म्हणून जातीचा विनाश हा पुस्तक मी खूपदा वाचलेलं आहे. अनेक लोकांनी ते जातीचा विनाश पुस्तक बाबासाहेबांचं खूप सुंदर आहे, आपण ते प्रत्येकाने वाचावं. या उज्ज्वल भारताचं भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात, जी जातीयता, अस्पृश्यतेला, जाती आणि पोटजातीला कारणीभूत जे ब्राह्मणी ग्रंथ आहे, तर ते ब्राह्मणी ग्रंथ सुरुंग लावून, त्या ब्राह्मणी ग्रंथांना सुरुंग लावून जाळून टाकलं पाहिजे. केवळ एकच मनुस्मृती ग्रंथ जाळण्यानं होणार नाही, तर जी ग्रंथ जातीयतेला, वर्णव्यवस्थेला, चातुर्वर्ण व्यवस्थेला, जाती आणि पोटजाती व्यवस्थेला जन्म देणारे तशा सर्वच ब्राह्मणी ग्रंथांना सुरुंग लावून जाळलं पाहिजे. तर त्या ग्रंथावर बंदी आली होती, ते भाषणच रद्द झालं होतं. जातपात तोडक लाहोर पाकिस्तानमध्ये. तर बाबासाहेबांचं त्याच्यामधले काही संदर्भ सांगतो, की बाबासाहेबांनी त्यावेळी त्या ठिकाणी काही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. जसं की चकवारा गाव राजस्थानचं, चकवारा गाव राजस्थानमध्ये एक अस्पृश्य बांधव कुठल्या तरी तीर्थयात्रेला जातो आणि तीर्थयात्रा ला गेल्याच्या नंतर, तीर्थयात्रा करून झाल्याच्या नंतर तो घरी परतल्यानंतर आपल्या पाहुण्यांना भोजनदान देतो. तर हे भोजनदानाच्या संदर्भात जे तो तीर्थयात्रेहून परत आल्याच्या नंतर आपण महाराष्ट्रामध्ये त्याला मावंद म्हणतो. जसे काही लोक महाशिवरात्रीला जातात आणि तिकडून आल्याच्या नंतर भोजन देतात आपल्या पाहुणे मंडळींना किंवा गावातील आप्तेष्टांना, तर त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी ही घटना जातीचा विनाश या पुस्तकामध्ये मांडलेली आहे, की त्यावेळी राजस्थानच्या चकवारा गावातील एक अस्पृश्य माणूस तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रा गेल्याच्या नंतर तो परत आल्यावर त्यांनी आपल्या पाहुण्यांना जेवण दिलं आणि त्याने जेवणामध्ये तुपाचा वापर केला. तूप म्हणजे घीचा वापर केला. म्हणजे तुपाचं भोजन त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्यात आली, ते अन्न फेकून देण्यात आलं. जे अन्न शिजवलेलं होतं त्या अन्नामध्ये माती फेकून देण्यात आली. म्हणजे तूप खाण्याचा अधिकार, म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण लोकांनीच ते तूप खाल्लं पाहिजे. तूप खाण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे, आम्हानाच आहे. अस्पृश्यांनी, शूद्रांनी हे तूप खाऊ नये. तर अशा पद्धतीनं ही घटना बाबासाहेबांनी जातीचा विनाश पुस्तकामध्ये. कल्पना करा, आज आपल्या घरी तुपाचे डबे आहे, पंचपक्वानाचं भोजन सेवन करत आहोत. मग आपण एक वेळ असा होता की आपला तुपाचं भोजन सुद्धा खायला मनाई होती, कारण ते उच्च वर्णीयाचा त्याच्यामध्ये सन्मान होता. फक्त ते उच्चवर्णीयांनी, ब्राह्मणांनीच ते तूप खावं. तर अशा पद्धतीची ती घटना बाबासाहेबांनी जातीचा विनाश पुस्तक. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी तांब्याची भांडी वापरू नये. म्हणजे गुजरात मधल्या कौठा गावातली घटना जातीचा विनाश मध्ये वापरलेली आहे, की कौठा गावातल्या महिलांनी मातीच्या मटक्याऐवजी तांब्या पितळेच्या भांड्यानं त्या पाणी भरताना दिसल्या विहिरीवर. तर त्यांनी मातीच्या फुटक्या भांड्यामध्येच पाणी भरावं, तांब्या आणि पितळेची भांडे वापरू नये, ती फक्त आम्हीच वापरावी. तर त्यांना बंदी करण्यात आली, तर त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. तर अशा बाबासाहेबांच्या त्या काही बाबासाहेबांनी जातीच्या विनाश या ज्या घटना आहे, त्यावेळीच्या ज्या गाजलेल्या घटना आहे, गुजरात असेल, राजस्थान असेल आणि ग्वालियरची. म्हणजे एखादा व्यक्ती, ब्राह्मण समाजातील एखादा व्यक्ती जर कोणी वारला असेल तर निरोप घेऊन जाणे आणि निरोप घेऊन येणे, तर ती पद्धतीची घटना सुद्धा ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये ती घटना सुद्धा बाबासाहेबांनी या ठिकाणी जातीचा विनाश या ग्रंथामध्ये मांडलेली आहे.
आज आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा लढा खूप दिवस चालला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा विद्यापीठाला मिळत नव्हते. त्याच्यासाठी काही लोक शहीद झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला मिळावं म्हणून. परंतु आजही आमचा लढा मात्र सुरूच आहे. म्हणजे कोणता? मुंबईतील ज्या दादर चैत्य चौपाटीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक घर आहे, राजगृह बंगला. तर आजही दादर स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन हे नाव द्यायला इथली ब्राह्मणवादी सरकार तयार नाही. म्हणजे मुंबईच्या दादर स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन हे नाव असायला पाहिजे आणि ते सार्थक आहे. कशाकरिता? आज जी मुंबई, आपल्याला माहीत असलं पाहिजे की मुंबई ही महाराष्ट्राचीच, मुंबई ही महाराष्ट्राचीच. आज महाराष्ट्राला मुंबई जी आर्थिक राजधानी म्हणून प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब. आज जी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, आज जी मुंबई शहर हे नगर, हे महानगर आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला प्राप्त झालेलं आहे. गुजराती लोकांचा त्यावर डोळा होता. तर आज मुंबई जी महाराष्ट्राचीच झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचंच योगदान आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली यासाठी बाबासाहेबांनी सडेतोड उत्तरं दिलेली होती आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच कशी याचं सुंदर असं भाषण आहे, ते आपण नक्कीच वाचावं भाषावर प्रांतरचनामध्ये. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आज मुंबई जी महाराष्ट्राची आहे तर ते बाबासाहेबांमुळेच. जी मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणजे महाराष्ट्राला जी मुंबई मिळालेली आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान आहे. तर त्याच मुंबईमध्ये म्हणजे दादर स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन हे बाबासाहेबांचं नाव द्यायला काही लोक तयार नाही आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या, आजही म्हणजे आपला तो लढा चालूच आहे. भीमा कोरेगावाची जागा ती सातबाऱ्यावर 260 एकर आहे, त्याच्यावरही कब्जा आहे. महाबोधी महाविहार हे सुद्धा ब्राह्मणांच्या कब्जात आहे. तळेगाव दाभाडेचा पुण्याचा बंगलाही ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. आज भीम जन्मभूमी महू सुद्धा आरएसएसच्या कब्जामध्ये गेलेली आहे. तर अशाच पद्धतीनं दादर स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन हे नाव मिळालंच पाहिजे. यासाठी सर्व लोकांनी संघटित झालं पाहिजे. आपली खरी लढाई ब्राह्मणासोबत आहे. आपली लढाई आपण टाकून दिली आणि आपापसात आपण लढत आहोत. बाबासाहेबांना जे खऱ्या अर्थानं जयंती कोणती असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला संघटित व्हायला सांगितलेलं आहे. संघटित होऊनच कुठलंही कार्य पुढे जाऊ शकतं. म्हणून बाबासाहेबांचा तो आदर्श आपण घेतला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते जातीचा विनाश तर ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. पण वेटिंग फॉर ए विजा हा ग्रंथ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. बाबासाहेबांचे बालपणीचे संघर्ष त्याच्यामध्ये आलेले आहे. म्हणजे संघर्ष कोणता? बडोद्याला झालेला अपमान हा संघर्ष त्या वेटिंग फॉर या विजा ग्रंथामध्ये आहे. आपण हा ग्रंथ वाचला पाहिजे. कोलंबियाच्या आणि आफ्रिकेच्या जगातल्या अभ्यासक्रमामध्ये वेटिंग फॉर ए विजा हा ग्रंथ मोठ्या अभ्यासक्रमामध्ये तो सिलेबसमध्ये आहे. तर वेटिंग फॉर ए विजा हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे की बाबासाहेबांना बालपणी कशा म्हणजे शाळेमध्ये जात असताना त्यांना वर्गाबाहेर बसावं लागत होतं. दुसरी गोष्ट, त्या वेटिंग फॉर विजामध्ये बाबासाहेबांचे जेव्हा केस वाढायचे डोक्याचे त्याची कटिंग करून द्यायला तयार नव्हते. म्हणजे म्हशी भादरत होते, गुरढोरं भादरत होते, पण नावी सुद्धा बाबासाहेबांचे केस कापून द्यायला तयार नव्हता. त्यावेळी तुळसा आणि मंजुळाच भिवाचे केस कापून द्यायच्या. तशा घटना, जसं पनवेलच्या नाकावरची घटना की बाबासाहेबांना पाणी नाकारलं किंवा बैलबंडीमधून बाबासाहेबांना ते हाकलून देण्यात आलं, तर अशा अनेक घटना आपण बघत असतो. तर जसं या वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये दौलताबादचा किल्ला, त्यावेळेचा तो देवगिरी किल्ला होता. तर त्या दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर सुद्धा मुसलमान लोकांनी बाबासाहेबांवर काही हल्ला केला होता, त्यांना बोलले होते. बाबासाहेब तिथे पाहायला गेले होते. तर दौलताबाद किल्ल्याचा प्रसंग सुद्धा त्या वेटिंग फॉर ए विजा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी आपले एक मनोगत म्हणून त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. दुसरा चाळीसगाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर बाबासाहेब चाळीसगावला आले होते. तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन पासून, चाळीसगावच्या रेल्वे स्टेशन पासून बौद्धवाड्यामध्ये जाण्याकरिता त्या चाळीसगावला बाबासाहेबांना टांगेवाला सुद्धा तयार होत नव्हता. शेवटी बाबासाहेबांना आपल्याच एका व्यक्तीने मीच तांगा चालवतो म्हणून तो तांगावर बसला, परंतु तो तांगा उलटी झाला आणि बाबासाहेबाला जखमी झाले होते. तर ही घटना कसबे तडवळीला झाली होती आणि चाळीसगावला बाबासाहेब टांग्यावरून खाली पडले होते आणि कसबे तडवळे उस्मानाबादला 51 बैलबंडीची मिरवणूक निघत असताना
तिथे बाबासाहेब सुद्धा बैलबंडीवरून खाली कोसळले होते आणि जखमी झाले होते. तर म्हणजे बाबासाहेबाला बॅरिस्टर असलेल्या माणसाला सुद्धा तांगा मिळू शकत नव्हता, कारण विटाळ पाळत होते त्यावेळी. चाळीसगावचा एकही तांगेवाला बाबासाहेबाला तांग्यामध्ये बसू द्यायला तयार नव्हता. शेवटी आपल्याच एका माणसानं त्याला तांगाही न चालवता येता बाबासाहेबाच्या प्रेमापोटी त्याने तांगा चालवला, पण त्याला तो नीट चालवता न आल्यामुळे बाबासाहेब त्या तांग्यावरून खाली पडले होते आणि जखमी झाले होते. तर आज बाबासाहेबांमुळे आज आपण चांगल्या मोटार कारमध्ये फिरतो, पण आमच्याच बापाला बैलबंडी पाठवत होते, तांगा पाठवत होता. चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांचा अपमान झाला त्या जळगावला, खानदेशामध्ये. तर ही घटना सुद्धा बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. दौलताबादचा प्रसंग असेल किंवा गोरेगावचा हे असेल प्रसंग, तर अनेक प्रसंग बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्यासाठी जे जीवन आहे त्यांना संपूर्ण जीवन आपल्यासाठीच खर्च केलेले आहे. म्हणून बाबासाहेबांसाठी आपण काय केलं आहे आणि काय करायला पाहिजे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून आपल्याला कधीच मुक्त होता येणार नाही. अंगाची कातडे जरी सोडून त्याचे चप्पल आणि जोडे जरी आपण हे केले तरी बाबासाहेबांच्या उपकाराची कधीही परतफेड होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला संवैधानिक अधिकार, मतदानाचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मीठ मिरचीमध्ये आपलं अमूल्य मतदान विकू नका. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी संविधान म्हणजे सभामध्ये बाबासाहेब प्रवेश करू नये, म्हणजे मोठ्या कष्टानं बाबासाहेबांना त्या संविधान सभेमध्ये जाता आलं आणि आपल्याला हे हक्क अधिकार, मतदानाचा अधिकार दिला. म्हणून गोडासाठी उष्टे खाऊ नका आणि आपलं अमूल्य मत विकू नका. म्हणून महान वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा माऊलीचे दूध आहे. मतदान विकणे म्हणजे भीमा माऊलीचे दूध विकणे, मतदान विकणे म्हणजे बाबासाहेबांचे रक्त विकणे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला सांगितलेले आहे. म्हणजे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. आणि म्हणून बली बकरे की दी जाती है शेर की नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला वाघासारखं बनायला सांगितलं आहे, सिंहासारखं बनायला सांगितलेलं आहे. म्हणून स्वाभिमानाला महत्व द्या. लाचारीचे जीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या. बाबासाहेब त्या कसबे तडवळेच्या भाषणामध्ये म्हणतात, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या. स्वाभिमान गमावून कुठलाही मनुष्य आपलं हे करू शकत नाही. म्हणून स्वाभिमानाचं जीणं ताठ मानेनं स्वाभिमानानं जगायला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. म्हणून या भीम जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब हे पुतळ्यात नाही, बाबासाहेब हे फोटोत नाही, बाबासाहेब संविधानाच्या पानापानात आहे, ग्रंथात आहे. म्हणून बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी नाचायला नाही तर वाचायला सांगितलेलं आहे. म्हणून आमचा समाज फक्त 14 एप्रिल आली की त्याला जाग येते आणि 14 एप्रिल गेली का तो पुन्हा झोपी जात असतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला, म्हणजे अशी एक म्हण आहे की झोपलेल्या माणसाला जाग करता येते, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे अशाला मात्र जाग करता येत नाही. म्हणून आज जे महाबोधी महाविहार असेल किंवा भारतीय संविधान असेल तर ते धोक्यात आहे. आपला दिवस काय, आपली रात्र, आपला दिवस काय, रात्र काय, दिवसही वैऱ्याचा आहे. म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. बाबासाहेबांनी जे आपल्याला काम सांगितलेलं आहे प्रबुद्ध भारत करण्याच्या दिशेनं, तर आपलं तन मन धन या प्रबुद्ध भारताच्या दिशेनं आपण लावलं पाहिजे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे काम जसं भिक्खूंचं आहे त्याचप्रमाणे ते उपासक उपासिकांचं सुद्धा आहे. जेव्हा बाबासाहेबांचं ते स्वप्नच आहे की भारत प्रबुद्ध तेव्हाच भारत होईल, महासत्ता तेव्हाच होईल जेव्हा भारतातील घराघरातील लोक बुद्धाच्या विचाराचं पालन करतील, तेव्हाच भारत प्रबुद्ध भारत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण पालन कराव्या. म्हणून भीम जयंतीच्या निमित्तानं असं म्हणावं लागतं खेदानं की दररोज आपण बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करतो, 22 प्रतिज्ञेची हत्या करतो. दररोज बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करून आपण आनंद साजरा करतो, हे कितपत योग्य आहे. म्हणून विचारांची जयंती करा. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं, बाबासाहेब म्हणतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले काम तुम्ही पूर्ण करा. मी निश्चितच, म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत जर निर्माण करायचा असेल तर आपण संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण धम्मवान बनलं पाहिजे, शीलवान बनलं पाहिजे. धम्माला कशी, धम्म मागे येत आहे की पुढे जात आहे,
धम्म मागे जात असेल तर आपण धम्म पुढे नेण्याकरिता आपण कटिबद्ध असले पाहिजे. आपल्या मुलाबाळांना धम्माचे संस्कार दिले पाहिजे आणि आपल्या सामाजिक आणि धार्मिक जबाबदारी त्यांना ओळख करून दिली पाहिजे की आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. म्हणून बाबासाहेबांचा हा जो त्याग आहे, जीवन संघर्ष आहे, तर बाबासाहेबाला केवळ मेणबत्ती लावून किंवा हार फुलं घालून किंवा बाबासाहेबांचं केवळ कौतुक करून चालणार नाही, तर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. तर प्रत्येकाने म्हणजे ना ख्रिश्चन बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, हिंदू बांधव असेल, जैन बांधव असेल, भारतातील जगातील सर्वच धर्मातील लोक आपापल्या धर्माचा ते प्रामाणिकपणे प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. परंतु आपल्या समाजामध्ये मात्र बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारा कोणताच वर्ग आपल्याला दिसत नाही. बुद्ध विहारामध्ये केवळ स्त्रियाच आहेत, तरुण मुलं आणि पुरुष मंडळी दिसत नाही. पुरुष मंडळींना तर लाच विहारामध्ये येण्याची येते. म्हणजे ज्यांना बुद्ध विहारामध्ये येण्याची, बुद्धाला वंदन करण्याची, बाबासाहेबाला वंदन करण्याची, बुद्ध विहारामध्ये ज्यांना येण्याची कमीपणा वाटते, तो माणूस चांगला माणूस बनू शकत नाही. म्हणून आपला मुलगा आणि आपली मुलगी म्हणजे ज्याला प्रामाणिक आणि सदाचारी बनवायचं असेल, तर तुमच्या मुलाला बुद्धापुढे, धम्मापुढे, संघापुढे झुकण्याची सवय लावा. त्याला बुद्ध विहाराकडे जाण्याची सवय लावा. आणि म्हणून जो जो बुद्धाला शरण जातो, ज्याप्रमाणे अंगुलीमाल असेल, अहिंसक अंगुलीमाल असेल, महान सम्राट अशोक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे जे बुद्धाला, धम्माला, संघाला, त्रिरत्नाला शरण गेले, बुद्धाला शरण गेल्यानेच ते महान झालेले आहे. म्हणून जोपर्यंत तुमचा मुलगा मुलगी हे बुद्धाला शरण जाणार नाही, धम्माला, संघाला शरण जाणार नाही, ते बुद्ध विहारात जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत प्रबुद्ध भारत होणार नाही. म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे. आपण असं म्हणत असतो, अनेक वक्ते बोलत असतात की धम्म परिषद असेल, बुद्ध विहार असेल, तर त्या ठिकाणी तरुण मुलं आणि मुली नसतात. त्या वक्त्यांनी सुद्धा हे जाणलं पाहिजे की माझा मुलगा आणि माझी मुलगी किती असतो. आणि म्हणून तरुण वर्गाने धम्माकडे असलं पाहिजे. तरुण वर्गच हे उद्याचा आधारस्तंभ आहे या धम्माचा आणि या देशाचा सुद्धा. म्हणून तरुणांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून आपण धम्माचा प्रचार आणि प्रसाराला लागलं पाहिजे. एवढंच या आजच्या जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे. नमो बुद्धाय आणि जय भीम.